इकडे असं थोडंसं लॉन टाईप आहे. माझ्याकडे फार कमी वेळ आहे आज अँड आय एम हॅपी फॉर दॅट. सोड त्याला खाली, कशाला मग. जेवायला लग्नाचं तुझ्या वडे खायला आम्ही कोपरा पकडलेला आहे, त्याला असं झोपेतून उचलला आहे. किती छान, किती छान. ओय बापले, अच्छा. अरे ब्रेक आहे लेकरू अशी गोष्ट आहे ना, शादी का लड्डू जैसा आहे. इकडे पूल आहे. काय चालले आरू? खडे माती फेवरेट. मातीच्या भांड्यात सर्व करतात. श्री स्वामी समर्थ. मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललोय लोणावळ्याला. एक दिवसाची थोडीशी रजा, थोडीशी सुट्टी. इकडे आहो आहे, इकडे माझा पोरगा, त्याला असं झोपेतून उचलला आहे. आमच्या सोबत ऑफकोर्स फ्रेंड्स पण आहेत आमचे. फर्स्ट टाइम कुमारचे सगळे मित्र आणि त्यांच्या वाईफ, जसं आम्ही सगळ्या जणी एकत्र जाणार आहोत असं कधी पहिलं. मग का कोण प्रज्वल, जे ज्यांची लग्न झाली आहे ते सगळे जण आहेत एक्सेप्ट वन कपल. अशा तऱ्हेने आगमन झालेलं आहे श्री सुयोग पाटील आणि सौ स्नेहा सुयोग पाटील यांचं. तर हे तर आमच्यासोबत असणारच, म्हणजे याच्यात काही वादच नाही जर आम्ही बाहेर चाललोय तर. वेलकम. ओजस काका आला. गुड मॉर्निंग. अरे ओजस हाय बोल. बोलो हॅलो हॅलो हाय गुड मॉर्निंग. अबो गारू हाय गारू. गुड मॉर्निंग बोलायची. नाही कोण नाही जास्त लांबचा माणूस नाही, आपलाच आहे. ओजस सगळे जोड्याने चालले. जागा नव्हती म्हणून नाही. अच्छा, कधी घरी येऊ आम्ही जेवायला लग्नाचं तुझ्या? वडे खायला. वडे खायला. जुन्या लोकांच्या भाषेमध्ये वडे कधी खाणार तुम्ही? आम्हाला वडे कधी देणार? वर कधी देणार? काय माहिती, चालू आहे. एक छानशी पोरगी असेल तर सांगा. निर्व्यसनी मुलगा. हो, एकदम निर्व्यसनी मुलगा आहे आणि चांगला मस्त कमवतो. छान कोळी आहे, त्याच्यामुळे मस्त $2-3 आहेत. मस्त वेल सेटल्ड आहे. कोणी छान चांगली पोरगी असेल तर सांगा. आम्हाला आगरी वगैरे पण चालेल, कोळीच पाहिजे. अरे बघ एकदा असं काय नाही. असं काय नाही, फक्त आगरी चालेल असं काय नाही. ब्राह्मणही चालेल, जर ब्राह्मणाला चालणार असेल तर आम्हाला एकदम मस्त. पेट पूजा झालेली आहे आमची. मिसळ खाल्ली आम्ही, वऱ्हाडी मिसळ म्हणून अलिबाग रूटलाच आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता, थांबू शकता. हा, अलिबागला याच्या आधी साधारणपणे 10 किलोमीटर आधीच आहे. आपल्याच मित्राचं आहे. अलिबाग येत असाल तर नक्की छान आहे. म्हणजे बऱ्याच गाड्या थांबल्यात, गर्दी बघू शकता तुम्ही. हां, सगळे टेबल फुल आहेत. गुळाची जिलेबी पण छान होती. स्पेशल मिसळ जर तुम्ही मागवली तर त्याच्यात गुळाची जिलेबी येते, छान होती. मी पहिल्यांदाच खाल्ली गुळाची, आवडली. आणि मिसळ पण छान. पन्ह पण प्यायलो आम्ही, छान होतं. मातीच्या ह्याच्यात सर्व केलेल्या, मातीच्या भांड्यात सर्व करतात. पोचलो का आपण? थोड्या वेळात आंबे व्हॅली सिटीच्या थोडं आसपास. आतून कसं आहे ते बघूया. हे लोक गेले होते तर आतमध्ये मॉक फिरवलाय ना, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबायला सांगितलंय. इकडे असं थोडंसं लॉन टाईप आहे.
लोक बोलतील ही कुठे गेली. मला गाडीत बसून कंटाळा आला म्हणून मी उतरले. आरू एका जागी बसत नाही ना, नुसता थैथैट करतो मांडीवर. तरी आत्ता तो मोठा झालाय त्याच्यामुळे ह्यांच्याकडे तरी गेला, स्नेहा, सुयोग, ओजसकडे वगैरे. नाही तर पहिले माझ्याकडे म्हणजे माझ्याचकडे, मला सोडायचंच नाही. आता जरा सोडायला लागलं, बरं वाटतं मला जरा. काय चाललंय, काय करतो तू? हो आपल्याला आंघोळ करायची अजून. अरे बापरे. आरू तर नुसता लोळायला लागला, जरा मज्जाच वाटते उशांवर. किती छान, किती छान. सावका साहेब बघ कुठं चढतंय वरती. थांब पडशील सोन्या. जेवलो आम्ही, बाकी खाली मंडळी दुसरी पण आलेली आहेत. आता ती जेवतील. आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स, क्लीनलीनेस 2.5 आउट ऑफ 5, फूड पण 2.5 आउट ऑफ 5. अरूचं टी शर्ट ट्रॅव्हलिंगमध्ये थोडं खराब झालेलं, ते मी विसरलं आहे, जरा सुकत लावते. तसे मी इनफ कपडे आणलेत, बट स्टील ते तसंच बॅगेत ठेवण्यापेक्षा थोडंसं मी पाण्यात वॉश केलं. अरूनी प्रॉपर असं काही खाल्लेलं नाही आहे. वाटेमध्ये थोडं 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 करत त्याने तसं खाल्लेलं आहे बऱ्यापैकी. पण आता जेव्हा मी डाळ भात त्याला द्यायचा प्रयत्न केला, जो आमच्यासाठी बनला होता तो काही त्याने खाल्ला नाही. सो मग आता मी आंबा जो आणला तो त्याला देऊन बघते, त्याने खाल्ला तर खाल्ला, अदरवाईज त्याने तसं खाल्लेलं आहे थोडं थोडं. सगळं घेऊन आले, सुरी, डब्बा, प्लेट, चमचा इथे होतं सगळं, बट स्टील थोडंसं कॅरी केलं. तसं ही बॅगेत जागा होती, खाली घेऊन जाते. खाली सगळे गप्पा मारतायत. स्नेहल लास्ट टाइम भेटलो होतो, स्नेहलला भेटलो होतो. आज फर्स्ट टाइम मनालीला. नितीशची वाईफ मनाली. त्यांच्या लग्नाला मी नव्हती जाऊ शकले कारण आय वॉज प्रेग्नंट का डिलिव्हरी झाली होती, असं काहीतरी होतं. कोण नवीन आहे? नवीन कोण नाही तसं तर. इकडे निखिल आहे, तो तिकडे हनी आहे आमचा, म्हणजे संकेत नाव त्याचं. बाकी सगळे आपले नेहमीचे. हो हो, तो दिल्लीवरून आलाय. नाही त्याचं काम होतं. अरे माझं पिलू इकलाय. आम्ही कोपरा पकडलेला आहे आणि आम्हाला निखिल काका खेळवतो. बर्थडेला येऊ नव्हते शकले म्हणून या कपलने अरूसाठी आणलेला आहे गिफ्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मनाली काकी, नितीश काका, थँक्यू सो मच. खुश केला. हे तिथे स्लोप वरून घेऊया ना खालू अशी. भाऊ तुझ्या गाडीची चावी. अरे कोणाच्या गाडीची चावी? अरे हे बघ काय. अच्छा. अरे ब्रेक आहे बघ. अरे वरती हँडल लावू घे. हँडल असे हाले दिले आहेत. नाही नाही त्यात प्रेस लॉक प्रेस. हे करू का कट? टाइम फॉर स्नॅक्स. अरू माझ्याकडे फार कमी वेळ आहे आज, अँड आय एम हॅपी फॉर दॅट. खूप कमी येतात असे दिवस माझ्या आयुष्यात. त्याचे शूज आहेत, आणू का नको? राहू दे, लागत नाही तसं. आता राहू दे आतमध्ये. अरे सँडविच नको ना. अरे कॉफी लगा इधर. दादा कॉफी. ए वो टेबल पे कॉफी लगा. दादा कॉफी. मॅडम को कॉफी दो. मस्त गप्पा मारल्या, भरपूर वेळ गप्पा मारल्या. आरू पण तिथल्या तिथेच खेळत होता. आता तो जरा कंटाळला म्हणून त्याला शूज घातले आणि म्हटलं चल जरा गवतावर खेळूया. मस्त वाटलं पण खूप दिवसांनी असं. माझं वर्क फ्रॉम होम म्हणजे यूट्यूब म्हणजे काय वर्क फ्रॉम होमच ना, तसं असल्यामुळे असं आउटिंग कमी आणि मुलीची जात असल्यामुळे
मैत्रिणी आहेत, पण त्या आपण काय असं ठरवून प्लॅन होतोय असं तर नाहीच. जो तो ज्याच्या त्याच्या संसारात बिझी, कामात बिझी. आता छान वाटलं एक दिवस तरी बाहेर आलो तर. आणि माझं पोरगं पण आता मोठं झालं तर आत्ता जरा कुठं मला जरा असं वाटतं की मला माझं पण आयुष्य आहे बाबा. पिल्लुडी चला उठा. भक्ती वी आर मिसिंग यू. हे 8 जण आहेत, त्यांचा ग्रुप अगदी लहानपणापासूनचा. ह्यांच्यात एक नाहीये प्रज्वल, आणि प्रज्वलची वाईफ भक्ती. असं लेकरांवरून गप्पा झाल्या. मी त्यांना तेच म्हटलं, लेकरू अशी गोष्ट आहे ना, शादी का लड्डू जैसा आहे, खाओ तो भी पछताओ, ना खाओ तो भी पछताओ. ओय बापले, अच्छा काय झालं? धावा बसून काय आहे? संध्याकाळचा जो नाश्ता केला ना, कॉफी ओके होती, कांदा भाजी छान होती, सँडविच वॉज ऑल्सो ओके. आम्हाला मातीत खेळायला आवडतं. खडे माती फेवरेट. खेळण्यात एवढा गुंगलाय की त्याला आंबा पण नको, त्याला खायची काही पडलीच नाहीये, त्याला फक्त खेळायचंय. चढतोय उतरतोय, लक्ष ठेवायला लागतंय कंटिन्युअसली. आणि आम्हाला संध्याकाळचे थोडे स्टार्टर्स आहेत रात्रीच्या जेवणाचे, खातोय. त्याची आंघोळ घालायची आहे, त्याच्या आधी स्टार्टर्स रेडी झाले म्हणून त्याच्यासाठी आंबा कापला का तर थोडीशी त्याची पोटभरती होईल म्हणून. नुसतं पळायचं आहे. गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटतो आपण. इकडे पूल आहे, पण पूलचं पाणी तेवढं काही स्वच्छ नाही आहे. आम्ही त्यांना सांगितलं साफ करायला, तर त्यांनी फक्त त्या जाळीने वरून काहीतरी साफ केलं. बट अशी इच्छा होत नाही त्याची डुबकायची. आम्ही काही उतरलो नाही, एवढं काही व्यवस्थित वाटलं नाही. आत्ता वाजलं 10:30. 11चं चेकआउट आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढं लवकर निघायचं आहे मला, कारण की प्रतीक्षा ताईला आज सोडायचं आहे तिच्या सासरी. परी आमची आज तिच्या घरी जाणार परीच्या, तर त्याच्यामुळे मला काही करून 3 वाजेपर्यंत घरी पोचायचं आहे आज माझ्या माहेरी. मला सगळं ते फंक्शन अटेंड करायचं आहे फ्रॉम स्टार्ट टू एंड. सो लेट्स सी. सामान लोड झालंय, निघतोय. थोडंसं फोटोशूट. सोड त्याला खाली, कशाला मग चप्पल घातले ना. मातीत नाही पिलू, इकडे गवतावर रे. चली मातीत नाही. काल काय मज्जा केली नुसती. चला आम्हाला शूज नवीन घ्यायला लागतील, आमचे पाय बाहेर यायला लागले. चलो बाय बाय. चलो घेतला तुझ्या बॅगेत आहे. म्हणाली बाय. आता आम्ही पेरू घ्यायला थांबलोय आणि आम्हाला गुगल मॅपने असा रोड दाखवला ज्याने आमचं लोणावळा पूर्ण बायपास केला. आम्हाला डायरेक्ट त्या विठ्ठल कामतच्या इथून बाहेर काढलं. विच वॉज ग्रेट ॲक्च्युली. एवढं फिरायला नाही लागलं. आम्ही किती जण होतो? 12 जण होतो. आणि त्या प्रॉपर्टीचा आम्हाला एकूण राहण्याचं भाडं पडलं 25,000 आणि जेवण नाश्ता वगैरे सगळं मिळून आम्हाला खर्च आला 41,000 रुपये. ठीक आहे, एका दिवसाचं. काल दुपारी 2 वाजता आम्ही चेक इन केलं, आज 11 वाजता चेकआउट. तेवढ्याचं आम्हाला 41,000 रुपये भाडं पडलं, जेवण खाणं स्टे इन्क्लुडिंग. आणि आम्ही होतो 12 जण. किती बेडरूम होत्या तिकडे? 4 बेडरूम होत्या. एका रूम मध्ये एसी नव्हती ना, खालच्या नॉन एसी होता, बाकी 3 मध्ये एसी होती. पण ती एसी पण ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन ऑफ ऑन. काकीचं कवर आम्हाला जामच आवडतं मोबाईलचं, खूपच. नाही पोहोचलो आम्ही, फायनली पोहोचलो. वाजले 2. सावकाश. ट्रॅफिक तेवढं काय भेटलं नाही आम्हाला. प्रतीक्षाताई 5 वाजता निघणार आहे, तोपर्यंत मी आरामात पोहोचते, तर काही टेन्शन नाही. तसं इथे आता लंच करून मग पुढे. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.